ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात. ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात, त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये. अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेलं नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही ह्या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जे व्हॉलंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात. ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये. अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायची आहे.
जे तुम्ही म्हणताय की व्हॉलंटिअरली या महिला समोर येतायत. विभागाकडून पण क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे का काही बाबतीत? जसं तुम्ही हे सगळे निकष एवढे क्लिअर आहेत. तर जर त्यावेळेला जेव्हा लाभ घेताना अनेक महिलांनी अर्ज उत्साहाने भरले होते मोठ्या संख्येने. पण आता जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन होतंय, तेव्हा काय परिस्थिती दिसते? म्हणजे त्याचं प्रमाण किती आहे? किंवा ते करत असताना आपण काय प्रक्रिया राबवतोय? त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येतायत का? नाही, आम्ही सुरुवातीलाही त्या संदर्भातली माहिती दिली ज्यावेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल, ह्यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत, यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरिफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांचे स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30,00,000चा का 40,00,000चा का 30 लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय. वृत्त पण समोर येतंय आणि अनऑफिशियल त्याविषयी बोललं जातंय की हा आकडा इतका मोठा आहे. पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तो जाहीर करत नाहीये. असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. आम्हाला विभागाला मंत्री म्हणून मला, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शिंदे साहेबांना, अजितदादांना, आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये. ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे. मला माहीत नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्यातरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय, हे आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आत्तापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही. ह्याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही. 30,00,000 तर सोडून द्या, 15,00,000, 10,00,000 असाही कधी आकडा आलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं म्हणते की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे. नाही, मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता जे GR मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत, याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे, ते आज आम्ही जाहीर केला आणि 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये येईल असं नाहीये. हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे. कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती, तर मग 2,41,00,000 महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता? गेल्या महिन्यात तर 2,40,00,000च महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी 2,34,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे. तर हा 30,00,000चा आकडा जर खरा असता, तर मग 2,41,00,000 महिलांना कुठून लाभ मिळाला असता? ते एक शेवटचा प्रश्न जसं तुम्ही म्हटलात किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यांनी पण क्लिअर केलंय की आम्ही काही पैसे पुन्हा घेणार नाहीये त्यांच्याकडून. पण मग जे अपात्र महिला आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाईल? म्हणजे जेव्हा त्या अपात्र ठरतील त्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणं बंद म्हणजे जे हफ्त्याचे पैसे आहेत योजनेचे ते मिळणं बंद होईल किंवा काय होईल अपात्र ठरल्यानंतर? त्या संदर्भातला जरीही ऑफिशियल निर्णय काही अजून झालेला नसेल, तरी मी आपल्याला एक सांगू इच्छिते की ज्या महिलांना लाभ गेलेला आहे, कोणाच्याही अकाउंटमधून आम्ही